आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबेडकरी चळवळीची अवस्था काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे। कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे, अशी एक म्हण आहे। तशीच अवस्था आंबेडकरी चळवळीची झालेली दिसते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन स्वप्न पाहिली होती। त्या दोन स्वप्नामध्ये बाबासाहेबांची काय स्वप्न होती ते आजकालच्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना किंवा जनतेला त्याचं काही देणं घेणं राहिलेलं नाही असं दिसतंय। बाबासाहेबांनी पहिलं स्वप्न असं पाहिलं होतं की ह्या देशाचा पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री हा एक आदिवासी भिल्ल अशा वंचित घटकाचा प्रधानमंत्री होईल असं एक स्वप्न पाहिलं होतं। आणि दुसरं स्वप्न म्हणजे मी भारत बौद्धमय करीन। अशी ही दोन स्वप्न बाबासाहेबांनी कुणाच्या जीवावर पाहिली होती हे मात्र आजकालच्या चळवळीतल्या लोकांचे कार्य पाहता हे समजत नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंबेडकरी चळवळीच्या अनेक संघटना आहेत, पक्ष आहेत, बौद्ध धम्माच्या संघटना आहेत, पक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत। परंतु त्यांना ही जी आपली संघटना जी आहे किंवा पक्ष आहे ते प्रत्येकाला मी शहाणा झालो, मी फार मोठा झालो, मी बाबासाहेबच झालो, मी आंबेडकरच आहे की काय असं त्यांना वाटतं आणि स्वतंत्र पक्ष काढतात। हजारो संघटना आणि पक्ष या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झाल्या, परंतु खरा बाबासाहेबाचा विचार हा यांच्यामध्ये रुजलेला दिसत नाही। अनेक आपल्या स्वार्थासाठी बाबासाहेबांच्या स्वप्नाची अगदी चिरफळ्या उडतात हे सुद्धा त्यांनाही कळते। तरीसुद्धा हे कुण्यातरी प्रस्थापितांच्या मनोवादाच्या दावणीला बांधलेले यांचे पक्ष किंवा संघटना दिसत आहेत। परंतु बाबासाहेबांच्या मूळ विचारावर एकही संघटना किंवा पक्ष चालत नाही। बाबासाहेबांना जाऊन 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं। आज जवळजवळ 68 वर्ष होऊन गेले। आपण त्यांच्या विचारांना कुठं नेऊन चाललेलो आहेत। आज बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की बाबा एक आदिवासी किंवा भिल्ल हा देशाचा प्रधानमंत्री होईल, त्यासाठी आपल्या चळवळीने काय योगदान दिलेलं आहे, आपल्या पक्षानं काय योगदान दिलेलं आहे, आपल्या संघटनेनं काय कर्तव्य केलेलं आहे, हे सर्व संघटना आणि कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाकडे जर पाहिलं तर बाबासाहेबाच्या विचाराला कुठेही थारा दिसत नाही। आजकाल स्वतःच्या स्वार्थासाठी प्रस्थापितांच्या दावणीला आपली संघटना किंवा पक्ष बांधलेला ह्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यातून दिसते। आणि म्हणून बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते अधुरच राहणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे। आणि हे संघटना आपापसातच द्वेष भावना, आपसातच कुरघोडी करतात आणि मनोवाद्यांच्या विचारावर ह्यांचे पक्ष चालतात स्वतःच्या स्वार्थासाठी, भल्यासाठी। मग ह्यांचं सामाजिक कार्य काय आहे, धम्माचं कार्य काय आहे, राजकीय अवस्था काय आहे याचा ते विचार करत नाही। कारण बाबासाहेबांच्या विचाराकडे त्यांचं संघटना किंवा पक्ष चालतच नाही हो। आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचा जो उद्देश होता, जो ध्येय होतं, त्यांनी जी पाहिलेली स्वप्न होती आणि त्या स्वप्नाचाच इथं भंग आपलेच लोक करतात, आपल्याच संघटना करतात।
हजारो संघटना काढल्या त्या लोकांनी, परंतु बाबासाहेबांच्या स्वाभिमानी विचारावर एकही संघटना चालताना दिसत नाही. आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज वंचित घटक जो आहे त्याला आपल्या राजकीय त्याचं अस्तित्व निर्माण व्हावं, त्याला राजकीय प्रवाहात घ्यावा, याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकाचा समूह तयार केला. अगदी देशभर त्यांची चळवळ दिसून आली. महाराष्ट्र त्यांनी गाजवला. अनेक लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलं. आदिवासींना दिलं, गरीब मराठाला दिलं, ओबीसीना दिलं, बौद्ध समाजाला दिलं, मुस्लिमांना दिलं, अल्पसंख्याकांना दिलं. आणि त्यांचा मागच्या निवडणुकीमध्ये भयंकर गाजावाजा झालेला दिसला खरा, परंतु बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी वृत्तीचे होते की स्वतःचं अस्तित्व प्रत्येक समाजानं निर्माण करावं आणि या सत्तेच्या शासनाच्या प्रवाहात त्यांना ओढलं पाहिजे, अशी जी तीव्र त्यांची इच्छा होती. जे की बाबासाहेबांचे विचार होते त्या विचारानं चालत असताना त्यांना कुणीही साथ दिलेली दिसली नाही. आणि याच्यामुळं आपल्या ज्या संघटना आहेत त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व काय, आपण कोण्या दिशेनं चाललेलं आहे, आपण धार्मिक काम काय करतो, आपण सामाजिक सेवा काय करतो, हे ते पाहत नाहीत. परंतु आज जो तो प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधलेला गेला आहे आणि त्याच्या म्हणण्यावर हे काम करत आहेत आणि त्याच्यामुळं समाजाचं अतोनात नुकसान होत आहे. या संघटना किंवा पक्ष या लोकांनी निर्माण केल्या आणि एकमेकाच्या द्वेष करण्यात घालवलं, एकमेकावर कुरगुडी करण्यात घालवलं. आणि त्यांना असं वाटायला लागलं की बाबा हा बाबासाहेबांचा मूळ विचार संपला तरी चालेल, पण माझं अस्तित्व टिकलं पाहिजे, माझी संघटना टिकली पाहिजे, माझा पक्ष टिकला पाहिजे. मग त्या बाबासाहेबाचं स्वप्न तसंच राहिलं तरी चालेल. आणि त्या विचारापासून हे दूर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं एकमेकाचा द्वेष करण्यात मात्र हे गुंतलेले आहेत. आणि म्हणूनच ती म्हण इथं लागू पडते की बाबा नवरा मेला तरी चालेल, परंतु सवत रणकी झाली पाहिजे, हाच उद्देश प्रत्येकाच्या मनात येतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचाराला, स्वाभिमानी विचाराला हे लोक आपण स्वतः हातानं मोठमोठी देत असल्यासारखं दिसते. ही अगदी दुर्दैवी घटना आहे. ही बाब अतिशय समाजाच्या दृष्टीनं वाईट आहे. यांनी धम्माचं तरी काय काम केलं, कुठली चळवळ लावली. धम्माच्याही भरपूर म्हणजे संघटना आहेत, पक्ष आहेत आणि ह्या समाजाने अनेक रिपब्लिकनच्या नावानं, बाबासाहेबाच्या नावानं संघटना उभा केलेल्या आहेत, पक्ष उभा केलेले आहेत. परंतु बाबासाहेबाचं मुख्य ध्येय गाठण्यासाठी कोणीही एकत्र येत नाहीत आणि एकमेकावर कुरगुडी करून कुणातरी प्रस्थापिताच्या वाड्यावर, बंगल्यावर हे पडलेले आहेत. अशी अवस्था ह्या आंबेडकर चळवळीची सध्या तर दिसत आहे आणि ही समाजाला फार घातक आहे. यासाठी समाजाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षाचे प्रमुख असतील त्यांनी याबद्दल चिंतन करावं, मनन करावं. एवढंच आज बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.